नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे या संदर्भात माहिती. INS अरिदमन ही भारतीय नौदलामध्ये नुकतीच दाखल झालेली आहे या संदर्भात माहिती. तसेच INS तारागिरी ही देखील भारतीय नौदलामध्ये दाखल झालेली आहे. या दोन्ही INS बद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. खेलो इंडिया वनवासी क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने कितवे स्थान मिळवलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चौथे. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 5 एप्रिल. 5 एप्रिल हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये राष्ट्रीय समुद्री दिवस म्हणजेच नॅशनल मॅरिटाईम डे म्हणून साजरा केला जातो. भारतीय मालकीचे पहिले जहाज SS रॉयल्टी मुंबईकडून लंडनकडे आलेले होते आणि 5 एप्रिल 1919 या दिवशी हे आलेले होते आणि त्यामुळेच हा दिवस राष्ट्रीय समुद्री दिवस म्हणून साजरा केला जातो. पहिल्यांदाच हा दिवस 5 एप्रिल 1964 मध्ये साजरा करण्यात आला आणि यावर्षी म्हणजे 2026 ची थीम आहे मॅरिटाईम इंडिया एम्पॉवरिंग प्रोग्रेस. 5 एप्रिल 2016 या दिवशी स्टँड अप इंडिया या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला होता. 5 एप्रिल 1663 10,000 फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्ते खान याच्यावर शिवाजी महाराजांनी 200 स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्ते खान खिडकीतून पळून गेल्याने बचावला, परंतु पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये त्याची 3 बोटे मात्र तुटलेली होती. ही कथा आपल्याला माहितच असेल आणि ही कथा आजच्याच दिवशी म्हणजे 5 एप्रिल 1663 या दिवशी घडलेली होती. 5 एप्रिल 1957 कम्युनिस्ट पक्षाने भारतामध्ये प्रथमच केरळमध्ये निवडणुका जिंकलेल्या होत्या आणि EMS नंबूद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झालेले होते. 5 एप्रिल 2000 अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते DD10 या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आलेले होते. 5 एप्रिल 1827 निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बऱ्या होतात हे सिद्ध करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर याचा आज जन्मदिवस. 5 एप्रिल 1856 अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ बुकर टी वॉशिंग्टन यांचा देखील आज जन्मदिवस. 5 एप्रिल 1908 स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांचा देखील आज जन्मदिवस. तर 5 एप्रिल 1922 आर्य महिला समाजच्या संस्थापिका पंडिता रमाबाई यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे अतिशय महत्त्वाचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 हा अहवाल कोण प्रकाशित करतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, NSO. ऊर्जा सांख्यिकी भारत 2026 हा अहवाल नुकताच सादर झालेला आहे. अहवालाचं नाव आहे एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026. याचं प्रकाशन केलेलं आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजे NSO यांनी. मंत्रालय आहे सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय यांनी. यामध्ये मुख्य आकडेवारी असणार आहे 2024-25 या वर्षाची. एकूण ऊर्जा पुरवठा 2.95% वाढलेला आहे आणि यामध्ये नवीनकरणीय ऊर्जा क्षमता संभाव्यता याचा वाटा आता एकूण 47,04,043 मेगावॅट इतका असणार आहे. या नवीनकरणीयमध्ये सौर ऊर्जेचा वाटा सुमारे 71% आहे. तर एकूण नवीनकरणीय ऊर्जा संभाव्यतेपैकी 60% आणि फक्त 6 राज्यांकडे ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, ऊर्जा सांख्यिकी भारत हा आपल्याला आगामी काळामध्ये कशा पद्धतीचं आपलं नियोजन असणार आहे, नवीनकरणीय म्हणजे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आपल्याला कशा पद्धतीने वापरायचे आहेत यासाठी हा अहवाल अतिशय महत्त्वाचा असतो. यामध्ये नवीनकरणीय ऊर्जा पहिली राज्य कोणती आहेत? तर राजस्थानमध्ये सर्वाधिक नवीनकरणीय ऊर्जा ही तयार होते. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांचा नंबर लागतो. त्यानंतर कोळसा, जे कोळसा ऊर्जा आपल्याला माहितच आहे. अजूनही भारतातील सर्वात मोठा ऊर्जा स्रोत हा कोळसाचाच आहे. सुमारे 79% घरगुती ऊर्जा ही कोळशामार्फतच तयार होते. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस हा 26 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. भारतीय अक्षय ऊर्जा दिवस हा 20 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. तर राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस हा दिवस 14 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न. द सेज हू रिइमॅजिन्ड हिंदुइझम हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शशी थरूर.
आता काही नुकतीच प्रकाशित झालेली पुस्तके आणि त्यांचे लेखक या संदर्भात माहिती पाहूया. तर पहिलं आहे टाइड्स ऑफ टाइम, भारत हिस्ट्री थ्रू म्युरल्स इन पार्लमेंट अशा पुस्तकाचं नाव आहे आणि याच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती. चॅलिस ऑफ एम्ब्रोसिया, राम जन्मभूमी आव्हान आणि प्रतिसाद, हे पुस्तक लिहिलेलं आहे श्री सुरेंद्र कुमार पाचौरी यांनी. अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेट्समन, हे पुस्तक लिहिलेलं आहे विजय गोयल यांनी. द सेज हू रिइमॅजिन हिंदुइझम, द लाईफ लेसन्स अँड लेगसी ऑफ श्री नारायण गुरु, हे पुस्तक लिहिलेलं आहे खासदार शशी थरूर यांनी. सन सनातन संस्कृती की अटल दृष्टी, हे पुस्तक लिहिलेलं आहे वासुदेव देवनानी. आणि फ्लेश ही कादंबरी ही लिहिलेली आहे डेव्हिड सलॉय. फ्लेश या कादंबरीला बुकर पुरस्कार 2025 हा देखील मिळालेला आहे आणि ही आता नुकतीच प्रकाशित देखील झालेली आहे. त्यामुळे हे सर्व पुस्तक आणि त्यांचे लेखक आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महाराष्ट्र. सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये देशात अव्वल स्थान हे महाराष्ट्राने पटकावलेले आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये महाराष्ट्राने बिहार व उत्तर प्रदेशला मागे टाकत देशात पहिला क्रमांक पटकावलेला आहे. कर्ज वितरणामध्ये देशातील 1,59,129 प्रकल्पांपैकी महाराष्ट्रातच सर्वाधिक 25,331 प्रकल्प हे आहेत. एकूण 1982 कोटी रुपयांचे कर्ज वितरण यामध्ये झालेले आहे. त्यानंतर देशातील 1,61,274 प्रशिक्षणार्थ्यांपैकी महाराष्ट्रात एकूण 42,420 जणांना प्रशिक्षण हे मिळालेले आहे. सामूहिक पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्राने आघाडी देखील घेतलेली आहे. देशातील 134 प्रस्तावांपैकी महाराष्ट्रामध्ये 72 प्रस्ताव हे मंजूर झालेले आहेत. सर्वाधिक प्रस्ताव हे महाराष्ट्रातच आहेत. प्रकल्प मंजुरीमध्ये देखील महाराष्ट्राने मजबूत कामगिरी केलेली आहे. 2025-26 मध्ये महाराष्ट्रात 30,448 प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे आणि देशामध्ये हा दुसरा क्रमांक आहे. एकंदरीतच काय, तर शेतीमालावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन वाढवणे, शेतकरी व उद्योजकांचे उत्पन्न वाढवणे आणि ग्रामीण शहरी उद्योगांना चालना देणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. त्यामुळे लक्षात घ्या, महाराष्ट्राने सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये अव्वल स्थान पटकावलेले आहे. ही घटना आपल्याला वन लाईनर या घटकामध्ये विचारली जाऊ शकते. पुढचा प्रश्न, INS अरिदमन ही कोणत्या प्रकारची पाणबुडी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल सबमरीन म्हणजेच SSBN. INS अरिदमन ही आता नुकतीच नौदलामध्ये दाखल झालेली आहे. भारताने स्वदेशी बनावटीची अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिदमन यशस्वीपणे नौदलामध्ये सामील केलेली आहे. केरळमधील नौदल तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये हा महत्त्वपूर्ण सोहळा पार पडलेला आहे. SSBN प्रकल्पाची प्रगती थोडक्यात पाहूया. पहिली पाणबुडी या अंतर्गत होती INS अरिहंत, दुसरी पाणबुडी होती INS अरिघात, तर तिसरी पाणबुडी आता नुकतीच सामील झालेली आहे INS अरिदमान. आता यामुळे भारताची जागतिक ताकद देखील वाढलेली आहे. या समावेशामुळे अण्वस्त्रधारी पाणबुड्या असलेल्या मोजक्या देशांच्या यादीमध्ये भारत अधिक मजबूत झालेला आहे. या गटामध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन यांचा समावेश आहे. आता ही पाणबुडी भारताच्या समुद्री सुरक्षा आणि अणुप्रतिकार शक्तीला म्हणजेच न्यूक्लिअर डिटरन्सला मोठी बळकटी देणारी ठरलेली आहे. नाव लक्षात असू द्या, INS अरिदमान. पुढचा प्रश्न, INS तारागिरी ही कोणत्या प्रकल्पांतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रोजेक्ट 17A. INS तारागिरी ही भारतीय नौदलामध्ये दाखल झालेली आहे. स्वदेशी बनावटीची आधुनिक युद्धनौका INS तारागिरी भारतीय नौदलामध्ये सामील करण्यात आलेली आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा विश्वास यामुळे नौदलाची शक्ती, मूल्ये आणि बांधिलकी अधिक बळकट झालेली आहेत. सागरी सुरक्षेमध्ये महत्त्वाची भूमिका यामध्ये राहिलेली आहे. भारताचा सुमारे 95% व्यापार हा समुद्रमार्गानेच होत असतो. त्यामध्ये व्यापारी जहाजे व तेल टँकरच्या सुरक्षेसाठी नौदल हे अत्यावश्यक आहे. पर्शियन गल्फ ते मलक्का सामुद्रधुनीपर्यंत भारतीय नौदलाने मजबूत अस्तित्व हे निर्माण केलेले आहे आणि यामुळेच आता INS तारागिरीचे वैशिष्ट्य हे अधिक मोठे सिद्ध होत आहे. तारागिरीचे वैशिष्ट्य काय, तर प्रोजेक्ट 17A या अंतर्गत ही चौथी युद्धनौका आहे. याचे वजन आहे 6,670 टन इतके. मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांनी याची बांधणी केलेली आहे. अत्याधुनिक ब्रह्मोस्त्र क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेले हे जहाज आहे.
यामध्ये हायटेक तंत्रज्ञान देखील आहे. कमी रडार क्रॉस सेक्शन म्हणजेच शत्रूच्या रडारपासून बचाव याचा होत असतो. कठीण सागरी परिस्थितीत देखील हे कार्यक्षम आहे. तसेच प्रगत डिझाईन आणि अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण हे INS तारागिरी हे आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, INS तारागिरी भारतीय नौदलामध्ये सामील झालेले हे महत्त्वाचे जहाज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारताची पहिली अण्वस्त्रधारी पाणबुडी कोणती आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 INS अरिहंत, पर्याय क्रमांक 2 INS अरिदमन, पर्याय क्रमांक 3 INS चक्र आणि पर्याय क्रमांक 4 INS अरिहंत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.